भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि राशीचे प्रकार शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत त्यांचे मनापासून स्वागत करते. आपण नक्षत्र जाणून घेतो आणि नक्षत्रांच्या अनुषंगाने लक्षात येतंय की एकच रास पण त्याला विविध रंग येऊ शकतात या नक्षत्रांमुळे. असं करत आपण मिथुन या राशीपर्यंत पोहोचलो आणि मिथुन राशीत असलेली 3 नक्षत्र आर्द्रा, पुनर्वसू आणि आधी समृग या तिन्ही नक्षत्रांचा अभ्यास आपण आज करूया. सुरुवात करूया तुमच्या प्रश्नाने. शरदजी, मृग नक्षत्र हे वृषभ पासून येतं मिथुन पर्यंत ज्याचे 3 तारे बरोबर ना. मग ते मिथुन मध्ये मिश्किली अंत वगैरे तुम्ही सांगितलं पण तरी सुद्धा एक आता आपण गेल्या वेळी ना ते संबंध चरण कुठे संपतो वगैरे आता चरणाला आपण एवढं महत्व नको देऊया. त्या चरणावर भविष्य अवलंबून नाहीये. फक्त विभागने कसे झाले समजण्यापुरते चरण. मृग नक्षत्र हे वृषभ राशीच्या 23°20 कलेला सुरू होतं. आता मी त्याला आणखी एक आत्मजा सांगतो. आपल्या जुन्या लोकांनी ना वेगळ्या तऱ्हेने याच्यावर विचार केलाय. मला त्यांचे काही शब्द खूप आवडतात. आता असे एक जुना ग्रंथ माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये ही वर्णनं जी दिलीत ना ही वर्णनं त्या काळाला अनुसरून सुद्धा किती सुंदर आहेत बघ. त्याने मृगाच्या बाबतीत काय म्हटलंय, चपळ. हे मृग चपळ याच्यावर पण मी एकदा बोललो होतो की हरिण कसं चपळ असतं तर वृषभ राशीतल्या या 23-20 ला चालू होतं. म्हणजे वृषभाचे रंग घेऊन ते बाहेर पडलंय आणि मिथुनेच्या हुशार या राशीमध्ये पुन्हा उरलेला अर्धा भाग त्याचा आहे. या विभागीय नक्षत्रांना जी इकडे अर्धे तिकडे अर्धे त्यांना दोन्ही राशीचा फळ मिळतं. म्हणजे या मृगामध्ये त्याने जो इथे शब्द वापरलाय की चपळ आहे, कामातूर हा वृषभेचा शब्द आहे. आता ही विशेष जुने ग्रंथ मी का महत्व त्याला देतो, त्या काळी नक्षत्र त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉमीचा एक फार मोठा वापर करायचा. आता प्रेडिक्शन पार्ट मध्ये 100% प्रेडिक्शन होतं. गणिती भागात सगळं प्रेडिक्शन जुन्या ग्रंथातून होतं. मला चटकन आज वाटला रेफरन्स आपण घेऊया. आणि त्यांनी पुढे काय म्हणजे लबाड पण म्हटलंय. ते केवळ एक तऱ्हेचं त्यांचं बौद्धिक चातुर्य दाखवण्यासाठी. म्हणजे आता आपलं लक्षात आलं की हे कामातून नक्षत्र बुद्धिवान पण आहे, त्यांचं हुशार पण आहे आणि रोमॅन्टिक पण आहे. मग आता मृग नक्षत्राचा मुलगा किंवा मुलगी लग्नाला उभा राहिल्यानंतर जोडीदार किती हुशार पाहिजे, जोडीदार केवढा स्मार्ट पाहिजे तर त्यांचं जमेल. त्या दृष्टीने विचार करता वृषभेची रसिकता, मिथुनेची हुशारी, स्मार्टपणा सगळं आहे, तरतरीतपणा तोही आहे. तरी कामात ऊर्जा म्हटलं तिथे जरा सांभाळायला पाहिजे. मिथुन ही बोलणारी राशी आहे. बोलणाऱ्या राशीची व्यक्ती कामातूर असते तर बोलण्याच्या प्रभावाने जिंदगी व्यक्तीला आकर्षित करणारा भाग येऊ शकतो. हा बारका म्हणजे एक तुम्हाला आयडिया घेऊन ठेवणे होईल तसं नाही, पण तुम्ही सगळं घेऊन प्रेडिक्शन देताना तो परफेक्ट येतं. त्याचप्रमाणे त्यांनी काय म्हटलंय की आवड याला बोलण्याची आवड आहे आणि पशुपक्ष्यांच्या म्हणजे हे जे सर्पमित्र अमुक ह्या लोकांना पण आवडेल. पशुला आपलं मित्र करून येणाऱ्या लोकांमध्ये मृग नक्षत्र मिळतं. केवढे बारकावे जुन्या लोकांनी शोधले. ते मला आता अलीकडे कसं पडतं होतं, कन्सल्टंट ऍस्ट्रॉलॉजर अनेक लोक येत होते माझ्याकडे. आता ते करत नाही मी वेळ नसल्यामुळे. तर त्याचा फायदा मला मिळाला. मग आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला पशुंची आवड कशाची, जंगलामध्ये ते स्वतःचे जीवन जगणारे पशु पक्षी सर्प अमुक अमुक यांचा आम्हाला अभ्यास करायला पण आवडतो. आणि म्हणून हे कळकळींच्या संकल्प आम्हाला मारूनच नाही आपल्या उपयोगाचे आहेत वगैरे. तिथे त्यांची रसिकता आणि त्यांची बुद्धिमत्ता दोन्हीचा तुला अनुभव येईल. म्हणजे ही राशी मिथुन उरलेल्या मृग नक्षत्राने सुरुवात होते. ते वृषभेची रसिकता घेऊन आले आणि ते बुद्धिमत्तेचे चातुर्य आहे. 2 राशींची शेत तुमच्या भाषेत एकत्र केल्यावर काय मजा येते. बहुतेक विभागीय नक्षत्रामध्ये 2-2 राशीचा अनुभव येतो. आणि त्याच्या पुढे सुरू होतं आर्द्रा. 10 अंशाला सुरू होतं. 10 अधिक 13 20 म्हणजे 23-20 ला ते संपतं. या आर्द्रामध्ये तारे किती आहेत, आर्द्रामध्ये एक तारा फक्त आहे. पण मिथुनेतलं हे जरा उग्र नक्षत्र आहे.
त्याची वर्णन त्या लोकांनी कसं केले बघा आर्द्राचे. त्यांनी असं म्हटलंय की हे गर्विष्ठ आहे. गर्विष्ठ म्हणजे इगोइस्टिक. आणि त्याच्या पुढे त्याने असं म्हटलंय की बुद्धिमत्ता कमी आहे. वस्तुता मिथुनेतलं बुद्धिमत्तेचा तो बऱ्याच लोकांना हा असा आरामात काही गोष्टी मिळवण्याचा पण एक भाग असतो स्वभावाचा. तो त्या आर्द्रामध्ये असतो. त्याने पुढे म्हटलंय त्याच्यामध्ये की हिंसक आहे आणि स्वभाव कठोर पण असणार आहे. हा परफेक्ट अनुभव ज्यांचा आर्द्रा नक्षत्रात मंगळ आहे किंवा चंद्र आहे बुद्धिमत्ता आणि आर्द्रा नक्षत्रात बुध असताना आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग दुसऱ्याला फसवण्यासाठी करणं हे घडू शकतं. आर्द्रा नक्षत्र असेल तर कधी कधी एखाद्याला बळजबरी करून फसवणे, फोर्स करणे, पैसे द्यायला वगैरे. मी तर म्हणेन आधुनिक भाषेमध्ये खंडणी हा पण शब्द येतो. त्याच्यात जो ग्रह आहे त्याचा स्वभाव आणि नक्षत्र एकत्र करायचं आणि त्याच्यात आणखी तीक्ष्ण बुद्धी हा मला महत्वाचा शब्द वाटतो. बुद्धिमत्ता आहे पण इथून तीक्ष्णपणा ही बॉम्ब एवढी 10 ते 23. आता तीक्ष्ण बुद्धी म्हणजे काय? अतिशय बारीक ऑब्झर्वेशन. पण तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन सायन्स साठी करा, टेक्नॉलॉजी साठी करा. हे बारीक ऑब्झर्व करण्याचे हे वीक कॉन्सेप्ट आहे असतात. आपला काय फायदा आहे बघूया. असं आर्द्रामध्ये कठोरपणा पण आहे. फार कमी लोकांना माहिती आहे. सर्वात मिथुन राशी म्हणजे स्मार्ट बुद्धिमान वगैरे असतं ते पण मजेसाठी ठीक आहे. पण आर्द्रामध्ये चाणाक्षपणा दुसऱ्याला फसवण्यासाठी जो ग्रह त्यात असेल तसं पळते. पण तुमचं नक्षत्र आर्द्रा म्हणजे काय? तर चंद्र. तू तुझ्या पाहण्यात तुझ्या वयाच्या किंवा बरोबरची जी मंडळीचा ओळख नातेवाईक वगैरे असते त्यात आर्द्रामध्ये शोध किंवा त्यांची माहिती काय मिळते. मग खरं तर सांगतील जबरदस्त माणूस आहे सांभाळून असं कधी कधी बोललं जातं. या आर्द्रामध्ये राहू आला तर मग फारच भयानक परिस्थिती होईल. राहू, हर्षल, केतू, पापग्रह. शनी कदाचित तेवढं शनीमध्ये मंदपणा असल्यामुळे तेवढं करणार नाही. आर्द्रा नक्षत्रात शनी असलेले लोक प्रचंड राजकारणी असतात. राजकारणाला जे थंड लोक आणि बरोबर प्रत्येकाचे वीक पॉइंट माहिती असणं हे फार आवश्यक असतं. आर्द्रात शनी असणारे लोक अतिशय खोल राजकारण जाणणारे. राजनीती नाही, राजनीती कधी अंमलाखाली येते, ते राजकारण आहे. तुम्ही कुठलाही ग्रह घ्या आर्द्रामध्ये मी म्हणेन मंगळ, हर्षल 2 फारच वाईट. कारण त्यांच्या मुळात कठोर स्वभाव आहे. हे नक्षत्र कठोर आहे. असे तुम्ही वर्णन त्या नक्षत्रांची जर नीट अभ्यासली, ग्रहांचे स्वभाव त्याला जोडले परफेक्ट. मग मृग नक्षत्रामध्ये आपण मंगळ आणला तर ते वृषभेचे जे कामातूरपणा घेऊन आलेलं नक्षत्र आहे ते रसिकपणाचं जरा पुढे जाऊन रूपांतर होणार विचारामध्ये त्याला तसं मंगळ फारच दाहकपणा आहे. अतिशय लवकर कामातूर होऊन अतिप्रसंग बळजबरी करणाऱ्या व्यक्ती. मग तिथे हर्षल आहे का, मंगळ आहे का, राहू आहे, कोण आहे ते बघून त्याच्याबरोबर ठेवायचं. पण त्याच मृगामध्ये शनी आला तर मृगाचा हा वाईट स्वभाव कंट्रोल मध्ये राहील. आता पुढे पुनर्वसू हे नक्षत्र आहे जे 4 ताऱ्यांचं बनलेलं आहे. बघूया आपण विश्रांतीनंतर तिथून वेगळे ग्रह काय फळ देतात ते पाहूया. विश्रांतीनंतर तुम्ही कुठेही जाऊ नका. पुनर्वसू नक्षत्र तुमची वाट पाहते. मिथुन आणि पुनर्वसू मध्ये तुला बुध चांगली फळं देईल, शनी आपला चंद्र देईल, नेपच्यून देईल. पण मंगळ, शनी, हर्षल, राहू, केतू